जिल्हा परिषदेसाठी प्रारूप प्रभाग रचनेत करवीर तालुक्यातील गावांची रचना चुकीच्या पद्धतीनं केली आहे. त्याचबरोबर प्रारूप आराखड्यात गंभीर त्रुटी आहेत अशा सर्व याचिका एकत्रित करून त्यावर कोल्हापूर सर्किट बेंच समोर सुनावणी सुरू आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीनं ॲडव्होकेट श्रीकृष्ण गणबावले आणि ॲडव्होकेट ऋतुराज पवार हे न्यायालयीन कामकाज पाहत आहेत. दरम्यान राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोग हे पूर्णतः वेगवेगळे आहेत. निवडणूक संदर्भातील सर्व अधिकार हे निवडणूक आयोगाला आहेत. प्रारूप प्रभाग रचनेवर घेतलेल्या हरकती विभागीय आयुक्तांनीच ठरवल्या आणि त्यांचा निर्णय कसा बरोबर आहे हेही विभागीय आयुक्तांनीच ठरवले. हे सर्व बेकायदेशीर आहे. सर्वच कामं शासनानं किंवा अधिकाऱ्यांनी करायची असतील तर मग राज्य निवडणूक आयोगाला काहीच काम शिल्लक राहणार नाही असा युक्तिवाद ॲडव्होकेट गणबावले यांनी केला होता. त्यानंतर आज मंगळवारी सुनावणी झाली. राज्य शासनाच्या वतीनं ॲडव्होकेट अनिल साखरे, सरकारी वकील नेहा भिडे तर राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं ॲडव्होकेट सचिंद्र शेटे हे काम पाहतायत. त्यांनी आज न्यायालयात राज्य शासन आणि निवडणूक आयोगाच्या वतीनं बाजू मांडली. यावर आता उद्या बुधवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. सर्किट बेंचचा निकाल संपूर्ण राज्यासाठी लागू होणार असल्यानं या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागून आहे.